आणि चांदी बेसिंग मध्ये हात धुवून आली ती. सोन्याचा जेवण खाला, जेवण खाला, चांदीच्या बेसिंग मध्ये मध्ये हात धुवायचे. आता कसला तुम्ही बेसिंग विचार तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. आणि आजचा ब्लॉग पण खूप दिवसानंतर येतो आहे. तर सर्वप्रथम आम्ही चाललो आहे आजसुद्धा एकविराईच्या दर्शनाला. आणि एकविराईच्या दर्शनाला जायचं कारण म्हणजे आमच्या दादाचा आज वाढदिवस आहे. हॅपी बड्डे, वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि नेहमीप्रमाणे आपल्यासोबत भूषणसुद्धा आहे, तुम्ही बघू शकता. तर आता आम्ही निघलो आहे. तर आम्ही आता इथून गाडी घेऊन जाणार आहे पनवेलला. तिकडे आमची भाऊ आणि दीदी वाट बघतात. तर आम्ही त्यांच्यासोबत आम्ही 4 व्हीलरमध्ये जाणार. यावेळी आम्ही स्कूटी घेऊन नाही चाललो, फक्त पनवेलपर्यंत स्कूटी घेऊन जाऊ, मग तिथं आम्ही 4 व्हीलरमध्ये जाऊ. तर आम्ही निघतो आता. आणि आता सकाळचे वाजलेत 4 आणि कंप्लीट 4 वाजलेत का 4:30 वाजले. 4ला निघत होता पण 4:30 वाजलं. तर आता आम्हाला घाई झाले, तर आम्ही निघतोय. तिकडे गेल्यावरती भेटू आपण. आणि आमची दीदी किती वाजता उठलीस तू? बस जा मध्ये, मी कडेला बसते. पब्लिक कोण दिसतच नाही आता दिसत ना, दिसत. फ्लॅश बंद ठेवले. इकडे दादा आमचा बसलेला आहे. बर्थडे बॉय, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. आणि इकडे भाऊ आमचे. आणि इकडे दीदी दिसणार नाही कोण, जरा फ्लॅश बंद आहे आपली. तर भेटू आपण पुढे. तर काय फायनली एकविरीला पोहोचलेलं आहे. तर गाडीमध्ये जरा झोपलो होतो, त्याच्यामुळे ब्लॉग शूट काहीच नाही केला. तर इकडे आमची दीदी, ही पण झोपलेली. इकडे भूषण पण झोपलेला. भूषण झोपलेला का? हो. तर आम्ही तिघाजण झोपलेलो. भाऊ आणि दादा पुढं होतं, भाऊ गाडी चालवतो, त्याच्यामुळे त्यांना झोपायला नाही भेटला. कारण रात्रभर आम्ही झोपलोच नव्हतो. हल्दीला गेलो होतो, तिकडून तसाच आलतो घरी. 2:30 वाजता हल्दीशी घरी आलतो. तसाच आम्ही आंघोळ वगैरे केले आणि एकविरीला जायला निघलो. त्याच्यामुळं झोपायला काहीच भेटलं नाही. गाडीने थोडीशी झोप काढून घेतली. तर आता आम्ही डायरेक्ट गाडी वरती आणले 5 पायरीच्या इथं. तर आता आम्ही डायरेक्ट जातो वरती दर्शन करायला. त्याला भेटू आपण. जस्ट दर्शन वगैरे केलं, तुम्ही बघितलं. आणि आता खाली उतरलोय. तर पायथा मंदिर आहे इथे, दादा दर्शन करायला गेलंय. तर मी नाही गेलो तिथं.
आणि दीदी आणि भाऊ गेला प्रसाद घ्यायला. सो गाडीमध्ये एकटा बसलो आहे. आता आपण चाललो डायरेक्ट घरी, म्हणजे घरी डायरेक्ट जाऊ नाही, नाश्ता करायला बघू कुठेतरी. सकाळपासून काही खाल्ला नाही, बोलला तर रात्रीपासून काही खाल्ला नाही. बघू आता कुठेतरी जाऊ, नाश्ता करू, मग घरी निघू. तर आता झालं आहे आमचं बहुतेक, आता वाजलेत 8:30. आम्ही सकाळी 4:30ला घरातून निघलेलो, इथे 6 वाजता पोचलो आणि 8:30 वाजता आम्हाला सगळं दर्शन वगैरे करून झालेलं आहे. तर आता आम्ही निघतो नाश्ता वगैरे करून डायरेक्ट घरी जाऊ. घरी गेल्यावर तुम्हाला पुढचा ब्लॉग बघायला भेटेल आजच्या दिवसातला. चला मग. आता आम्ही खंडाला घाटामध्ये आम्ही थांबलो आहे नाश्ता करायला. आणि दादाचं आमचं मत आहे. दादा नाश्ता कशाचा आहे? सोन्याचा. का सोन्याचा? बघा सोन्याचा नाश्ता जसा दिसतोय. व्ह्यू नंतर आपण बघूया, पण नाश्ता सोन्याचा आहे का. जसा रेट ना येता आवाज हे आयफोन होतो, जसा रेट तसा खाना. बघू आता टेस्ट कशी आहे, सोन्याची टेस्ट कशी आहे आपण बघूया. बड्डे बॉय हॅपी बड्डे. संध्याकाळचे फुल सोय, संध्याकाळी या संध्याकाळी भूषण वस्तीला. आता चला आता आपण नाश्ता करून घेऊ, नंतर तुम्हाला इकडचा घाटा आपला व्ह्यू दाखवतो बाहेरचा. एन्जॉय द ब्लॉग. सगळी मेंटल कला एक पण चांगला नाही. अभी मैं सब ब्लॉग में ले रहा सगळी है. तशीच भेटल्याने. काय झालं दादा सीन जरा आपल्याला सांग ना. भाऊ सांगा. मग तू सांग, तुझी तोंड ऐका. आमची बहीण हा आवडी शुद्ध भाषा वापरतो माझ्यासाठी. ही बहीण ही बहीण दाखवली. तिने चांदी बेसिंग मध्ये हात धुवून आली. ती हा सोन्याचा जेवण खाला, आता जेवण खाला, चांदीच्या बेसिंग बेसिंग मध्ये मध्ये. हात धुवायचे. आता कसला तुम्ही बेसिंग विचार असेल करत तो? असाल कसला कसला बेसिंग बेसिंग, तुम्ही विचार करत असाल कसला बेसिंग. लोक वेस्ट बेसिंग मध्ये हात धुतात, ते भांडी घासाच्या बेसिंग मध्ये हात धुवायला गेली किचन मध्ये डायरेक्ट. चक्रवाजात तुम्ही मेंटल. काय बोलायचा तिथे तुला. मेंटल तिथे ती बाई उभी होती मला दिसली ना. इज्जत घालवता. जाऊ दे चला. LP आला या गाणं लागले, कॉपीराईट लागेल, मग बंद करतो ब्लॉग. तर मित्रांनो आता आम्ही आलो आहे महडला, वरद विनायक गणपती बाप्पाचं दर्शन घ्यायसाठी. तर आता आम्ही दर्शन घ्यायला चाललो आहे. गाडी पार्किंगला लावले मस्तपैकी आणि आमच्या डोळ्यावर आहे झोप, कारण मग अशी नाश्ता वगैरे केला तुम्ही बघितला. आणि तसं मी हेल्प केली. आता बघू आता तसे झोप आता उडणार नाही, कारण की रात्रभर झोपलो आणि त्याची झोप पूर्ण आहे आपली. इकडं मंदिर आहे, तुम्हाला जास्त काय दाखवणार नाही, कारण की आतमध्ये अजिबात शूट करून देत नाही. बाहेरून बघू काय दाखवत आला तर दाखवू, असं काहीच नाही. तर आता भूषण भाईला फुल झोप आले भरपूरच. ही गँग बघा कशी चालले पुढं, फुल जोशान चालले. बर्थडे बॉय पण नाराज वाटतोय जरा. बड्डे बॉय, अरे बड्डे बॉय का आला. तर बघू आता दर्शन घेतो आणि निघतो इथून, जास्त टाइमपास नाही करत. तर मित्रांनो जस्ट घरी आलो आहे. तर तुम्ही बोलत असाल आता वाजलेत संध्याकाळचे 4:30. 4:30 वाजता मी आत्ता घरी इथं आलो आहे आमच्या गावात. आणि इकडं आमचा दादा पण आलेला आहे, भूषण पण, आणि आमचा मेन माणूस मनोज शेठ आलेला आहे इथे खास दादाच्या बड्डेसाठी. तर तुम्ही बोलत असाल की सकाळी 4:30ला गेलं तर एकविरेला, तर 4:30 वाजता संध्याकाळी कसे काय आले. तर संध्याकाळी आम्ही इथे घरी आलो आहे. एकविरेशी आम्ही 12 वाजता चालतो, तर आम्ही दिदीच्या इथे गेलतो. तर त्याच्यामुळे तिथंच आम्ही थोडा आराम केला, तिथं जेवण वगैरे केला आणि आता आम्ही जस्ट घरी आलो आहे. दादा आणि भूषण लवकरच आल्या, पण मी थोडा लेट आलो. तर आता जस्ट घरी आल्या, फ्रेश वगैरे झाल्या आणि आता ब्लॉग शूट करायला घेत आहे. तर आमचा मनोजदा पण आलेला आहे इथं. हाय दुसरा काही नाही. याला आता एक हेल पाच, आता हेल्दी नाही पाच दिवस काय बोलायचं. आता असला ऊन पडतंय, पाजणार आहे. हो पाचताय दे ना पैसे, दे देतोय ना, जीपे करतोय ना मी. पाठवतो लगेच. हे बघ 60 किती आलं 180, ती पण पिल. तर चला आता बघू आजच्या दिवसात आपल्याला अजून काय काय बघायला भेटतं. असं बड्डे सेलिब्रेशन तुम्हाला दाखवता येईल का नाही ते मला माहीत नाही, काही पर्सनल रिझन्समुळे. बघूया. तर मित्रांनो ब्लॉग कसा वाटला सांगायला विसरू नका, कमेंट करून नक्की सांगा. कारण संध्याकाळी जेव्हा घरी आलो त्याच्यानंतर ब्लॉग शूट नाही केला, पर्सनल रिझन्समुळे मला ब्लॉग शूट करायला भेटलाच नाही काहीच. आणि हा पण ब्लॉगचा एंड आहे मी दुसऱ्या दिवशी करतो आहे. दुसऱ्या दिवशी म्हणजे 5 तारखेचा ब्लॉग होता आपला, आज 6 तारीख आहे, ब्लॉग एंड करतो आहे.
थोडा लेट होईल आणि समजून घ्या. आता जेवढा झाला तेवढा एन्जॉय करा आणि आपले ब्लॉग आता नेहमी असेच चालू होतील. तर सपोर्ट ठेवा. चॅनलवरती नवीन असा सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला भेटू आपण अशाच नवीन ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा.